आज आपला दिवस दुसरा सुरू झालेला आहे. सकाळी उठल्यावर आमची CNG शोधण्यात नादातलं हे झालेलं. तिथं जाईल तिथं CNG संपलाय, CNG संपलाय. ह्या मध्य प्रदेशमध्ये काय आहे का नाही काय कळण झाले. CNGच कुठं दिसणं झालाय. तर इकडे यांचं एकच आहे, CNG संपलाय, CNG संपलाय. आता शेवटी आम्ही पेट्रोलवर गाडी चालवायला चालू केली का तर आपण CNGच्या भरोशावर काय आलेलं नाही. आपण आलोय प्रयागराजला. आपलं टार्गेट काय आहे, महाशिवरात्रीला स्नान करायचं. त्यामुळे थांबायचं नाही, उगाच वेळ वाया घालवत बसायचं नाही. संध्याकाळी पण आम्ही गाडी चालवता येईल तेवढी 1-2 वाजेपर्यंत चालवली. परत आपल्या रस्त्याच्या कडेला ओढली, मस्त गाडी झोपलो सगळी. सकाळी परत उठून 6-6:30 वाजता प्रवास सुरू केला. आता म्हणलं सगळं तुम्हाला सारखं थोडं टप्पा दाखवण्यापेक्षा एकदाच चालू करूया. आता इथं निःशुल्क भंडारा आहे असं आम्हाला कळालंय. इथं आता आम्ही निघालोय भंडारा खायला. बघा दाल खिचडीचा प्रसाद ठेवलेला आहे. निःशुल्क असा प्रसाद इथं हायवेला ठेवलेला आहे. एवढं मोठं पुण्य करायला भाग्य लागतं. गणेश सिंहजी संसद रथ सतना आणि कोणतं मन शुक्ला म्हणून महाकुंभ के सगळ्यांना ठेवलेला आहे. काय शिवराज म्हणणं आहे तुमचं? एक नंबर आहे. आणि अन्नदाता स्वप्नीलजी काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्या इकडे मुंड्याची यात्रा मोठी भरली तरी तो असं ठेवची प्रसाद. हे माणूस गाडीत झोपला, उठून पण येणं झालं. एवढं झोपते गाडीची. सगळी सेवा यांना गाडीत द्यायला लागते. आता आम्ही जवळपास म्हणजे प्रयागराजच्या आलेलोच आहे. आता यमुनाद्वारमधनं आम्ही आत एंटर केलेला आहे आणि आता आम्ही बऱ्यापैकी लवकरच म्हणजे पोचेन आपल्या प्रयागराजमध्ये. आणि नुसतं वावटा उलटवलंय. 60 किलोमीटर गर्दी आहे, 80 किलोमीटर गर्दी आहे. आता तुमची याची इच्छा असली का नाही तर तुम्ही लगेच येतायचा. आता आम्हाला फक्त 10 किलोमीटर प्रयागराज राहिले. हो भाव लागलाय शेंगा विकायचं. असलं शेंगा आपल्या इथं फुकट पाटी देते शेजाऱ्यासनी. इथं 50 रुपये चालू आहे. 50 रुपये बघा शेजाऱ्यासनी द्यायच्या, इथं आणून पिशवीत बांधून विकायच्या. धंदा करा धंदा. आता आम्ही बघा जुन्या यमुना पुलावरून निघालोय. तर आता शेजारी आपलं सगळं तुम्हाला दिसतेत खाली. ते सगळं टेंट आगोरी बाबांचं ते टेंट लागलेलं आहे. संगम आहे सगळा खाली. इथं बऱ्यापैकी सगळा एरिया इथं म्हणजे जे आपण त्रिवेणी संगम म्हणतो ते इथंच खाली आहे. आणि आता माणसाचं चालाय पण रस्ता डायव्हर्ट केल्यामुळे आम्हाला फिरवून जायला लागतंय. आता थोडंफार चालायला पण लागतंय. उद्या शाही स्नान महाशिवरात्रीचं असल्यामुळं थोडी जरा पळापळ चालल्या. पण काय पर्याय नाही. आपण महाशिवरात्रीचं शाही स्नानच आपण करायचं, सुट्टी द्यायची नाही. इथं आल्यावर आमचं जोडीदार आहेत त्याच्यामुळे त्याचा मित्र आहेत क्लासमेट अविनाश म्हणून. इथल्या त्यांनी आमची सगळी सोय केलेली. इथं मग त्यांच्या इथं आम्ही पोचलो. त्यांनी आम्हाला नाश्ता करायला घेऊन गेलेत. मग तिथनं परत आम्ही पोचलो त्यांच्या हवेलीवर. त्यांची हवेली बघा कसली खतरनाक आहे. ते आम्हाला तिथं नाश्ता करून घेऊन तिथं घेऊन गेलं. तर ही त्यांची हवेली आहे. तिथं आज त्यांनी आमची राहायची सोय केलेली. एरिया पण तुम्ही बघू शकताय कसला खतरनाक एरिया आहे. आणि आता लाईट लागल्यावर पण बघा संध्याकाळी भारी एकदम आहे. इथलं वातावरण पण खतरनाक होतं. आत्ताच्या काळात कोण कोणासाठी करते हो, पण इथं आपल्या उत्तर प्रदेशमध्ये भावानं आपली खतरनाक सोय केली आहे. रूम बीम एकदम VIP मध्ये सगळं. चहा बी रूम मध्ये एकदम खतरनाक. हे बघा पाठीमागणं पण कशी दिसते. भावाचं चुलतं DIG आहे ती आणि वडील त्याचं SP आहे ती. तो 11 गावचा सचिव आहे. पण भावाला कसलाच माज नाही. भावानं 1 नंबर आपली सोय केलेली. आणि भावाचं कंपाऊंड तुम्ही बघा केवढ्या लांब आहे. तेवढ्यात आपल्या इथल्या 3 भावक्या बसतेल्या. म्हणजे नाही म्हणलं तर 3 एकरात भावाचे हवेले. असलं खतरनाक वातावरण आहे का नाही. शिवरायला बघा सारखं व्हिडिओ करतंय. झोपत म्हणून मग चावत होता व्हिडिओ म्हणून. तर आम्ही हॉटेलला जेवायला थांबले. बघा धाबा आहे मस्त आहे. इथं सिटिंग अरेंजमेंट असं खाली जरा बसायला वगैरे भारी आहे. भावानं आपल्या जेवण आणले इथं. भावाचं वजन म्हणजे इथं असलं खतरनाक आहे. सिस्टम फाड देंगे. स्वप्नील भाऊ गारटले काय आणलेलं नाही अंगात घालायला. बॉडी कशी आहे गोल्ड जिम. मागाशीच हेवी नाश्ता केलेला आहे त्यामुळे म्हणलेलं काय खायला नको, नॉर्मल आपलं काय तर खाव्या. रोटी, दाल तडका, मटर पनीर असं आपलं नॉर्मल मागवलं. म्हणलं आपलं खाव्या. डाबा भारी होता, ॲम्बियन्स भारी वाटत होता. आपलं इथनं सुलतानपूर जवळच आहे पण त्याला जाण्यापेक्षा आपलं म्हणजे इथल्या इथं जेवून आपलं झोपलेलं बरं. ते भाव आपलं गेलं होतं देवाला. मग तिथनं प्रसाद घेऊन आलेला लाडूचा. मस्त होता लाडू, एकदम भारी लागत होता. बसलो जरा त्यांच्या इथं. आपलं जेवून झाल्यावर स्वीट खायची पद्धत आहे. आत्ताच आम्ही इथं हॉटेलमधनं बाहेर आलोय. हॉटेलमधनं बाहेर आलेलं ट्रॅफिक बघा. खतरनाक म्हणजे खतरनाक ट्रॅफिक झाले. एवढं खतरनाक झाले काय बोलायचं काम नाही. आता माणसं किती मूर्ख आहेत बघा. साधं गणित. इकडनं येणाऱ्या गाड्या आहेत, तिकडनं जाणाऱ्या गाड्या आहेत. तर ह्या लेनवाल्या सगळ्या गाड्यावाल्यांनी इकडच्या ह्या लेनमध्ये गाडी घातल्या. काय गरज आहे का इकडे गाडी घालायची सांगा तुम्ही. अशा ट्रॅफिक नाही होणार तर काय होणार. मग आपापली लेन सोडली की पुढच्या ना तर याचं कसं. आता ते पुढच्या इष्टी वाल्याला याला येणं झाले. मग तो नाही आला तर त्याच्या मागच्या येणार नाही. ट्रॅफिक पुढे सरकणार नाही. माणसांचा अवघड आहे.
तिकडे बघा पाठीमाग सगळे ह्या लेनला आलेत. आयुष्यात अशी यंत्रणा लावा ज्या राज्यात जातील त्या राज्यातली लोकलची गाडी आपल्या मागं पाहिजे. तेव्हाच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकला. सिस्टम ठीक म्हणणं. आता आम्ही गाड्या काढून कसं तरी आता आम्ही आमच्या हवेलीवरती इथं पोहोचलेलो आहे. सकाळी उठल्यानंतर म्हणजे तुम्हाला एकदा त्याची हवेली दाखवूया. अरे त्याची गाडी होती तो तिथं म्हणजे जॉबला आहे ग्रामसचिव म्हणून काम करत होती. तिथं त्याला मिळालेली गाडी होती तीच घेऊन तो सकाळी आला होता. ही बघा कसा एक नंबर सीन पण दिसतोय. सकाळी नुसता सूर्यास्त झाला होता आणि इथं आता त्याचं हे आम्हाला नंतर कळालं की त्याचं ही फार्म हाऊस आहे. त्याच्यावर आता तो लॉन आणि कार्यालय करायला लागलाय. त्याचं पण काम सुरू आहे. उपास असल्यामुळे काय खाता आलं नाही. मग म्हटलं कॉफी घेऊया. मग त्यांच्या इथं कॉफी आणि चहा बघा अशा कपात नेतोय. भाऊन जरा बसलो बोलत का तर आता जायचं होतं. मग इकडे तिकडचं बोललो आणि मग म्हटलं आता निघतो. तिथं आम्ही काल नाश्ता केलेला तिथंच आम्ही आता कॉफी पिल्या सकाळची. बाहेर पडलोय. इथं मस्तपैकी वातावरण आहे. इथं आता भैयाजींची गाडी लावलेली आहे. इकडं आपली पाठीमाग गाडी लावली आहे. इथनं आता प्रयागराज नाही लिहिलेलं अजून तिथे. प्रतापगड 22. प्रयागराज इथनं 80 किलोमीटर आहे. भाऊ नाही तर पण सिस्टम फाड देंगे विषय. सीएनजीला नाही म्हटलं तर माग 20-25 गाड्या लागल्या अशा रस्त्याच्या कडेनं सगळ्या. भावानं डायरेक्ट घातली गाडी इथं. व्यवस्था म्हणला तर आम्हाला सीएनजी बरोबर आहे. आपण सीएनजी भरून घेतो आता म्हणजे परत पुढं कुठं मिळतोय नाही मिळतोय. किती हाँ अभी हमारे भाई जी के साथ इधर हूँ. भाई जी ने सब रहने की खाने की व्यवस्था अच्छी की थी. अभी हम प्रयागराज के लिए जा रहे हैं. इनको टाइम नहीं, काम चल रहा है इसलिए भैया जी आ नहीं रहे. अरे हमारे जा रहे हैं हम उधर अभी. वो हमें उधर के उनके मित्र है पुलिस, उनका फ़ोन नंबर दिया है. उनको कॉल करेंगे वहाँ जाने के बाद तो हमारी व्यवस्था कर देंगे वहाँ की. भैया जी का बहुत आभार है. इतना हमारी दोस्ती के लिए इन्होंने किया. कोण कोणासाठी करत नसते. भावानं आपल्यासाठी भरपूर केले. अविनाश भाई चलो.